कोल्हापूरकरांच्या आवडीची शुद्ध शाकाहारी थाळी आता नव्या ठिकाणी. हॉटेल नैवेद्यमची कोल्हापुरातील दुसरी शाखा देवल क्लब जवळ नव्या रूपात, नव्या उत्साहात पुन्हा आपल्या सेवेत. तेच अनुभवी शेफ, ग्रुपची विश्वासार्ह मॅनेजमेंट आणि तीच अप्रतिम चव घेऊन हॉटेल नैवेद्यम आता नव्या ठिकाणी सज्ज आहे आपल्या स्वागतासाठी. शुद्ध शाकाहारी जेवणाची जणू पर्वणीच. इथे मिळेल वेलकम ड्रिंक्स पासून ते विविध स्वीट्स पर्यंत, ताजे सलाड, स्वादिष्ट पुलाव, खमंग पुरणपोळी, तसेच गुजराती, राजस्थानी आणि महाराष्ट्रीयन पदार्थांचे एक परफेक्ट कॉम्बिनेशन देणारी प्युअर व्हेज अनलिमिटेड थाळी फक्त हॉटेल नैवेद्यमध्येच. कोझी ॲम्बियन्स, प्रसन्न वातावरण, मनमोहक इंटेरियर आणि प्रशस्त पार्किंग. प्युअर व्हेज खवय्यांसाठी कोल्हापुरांचं हक्काचं ठिकाण. उत्कृष्ट स्वादासाठी नैवेद्यम समर्पयामी. हॉटेल नैवेद्यम, देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर. थकीत पगार आणि पगाराचा फरक मिळावा यासाठी शिक्षकांकडून 25,000ची लाच घेणारा महापालिकेचा प्रभारी शिक्षणाधिकारी दगडू चंद्राप्पा कुंभार याचा कोल्हापुरात 1 कोटीचा बंगला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. एसीबीने सोमवारी रात्री उशिरा त्याच्या बंगल्यावर छापा टाकला असता ही धक्कादायक माहिती समोर आली. न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान अटकेनंतर त्याला मंगळवारी एसीबीच्या कार्यालयात तपासासाठी आणले असता त्याला भेटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षक नेत्यांसह नातेवाईकांनीही गर्दी केली होती. लाचखोर डीसी कुंभार याने यापूर्वी अनेकांना लुटल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी त्याची बँक खाती गोठवली असून एसीबीचे पथक कसून तपास करीत आहे. डीसी कुंभार हा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात विस्तार अधिकारी आहे. या ठिकाणी देखील त्याने लाचेच्या माध्यमातून वारेमाप कमाई केल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाचा प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून चार्ज घेतला आणि लाचखोरीला सुरुवात केली. 30 पेक्षा जास्त प्रशासकीय नोकरी भोगत असलेल्या डीसी कुंभार याने करोडो रुपयांची माया मिळवल्याचीही चर्चा आहे. त्याच्या कुटुंबातील व्यक्तींसह काही नातेवाईक आणि जिल्हा परिषदेकडील कर्मचारी पोलिसांच्यावर रडारवर आहेत. आज पोलीस कक्षातच त्याला नाश्ता, जेवण आणि पाणी बॉटल देऊन त्याची चांगलीच काळजी घेतली जात आहे. त्यावरून त्याचा बळीजाव किती मोठा आहे हे दिसून येते. लाचखोर डीसी कुंभारच्या आजपर्यंतच्या कारनाम्यांची विशेष मालिका स्पीड न्यूजच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहोत. उद्याच्या भागात पाहूयात डीसी कुंभारची वादग्रस्त एंट्री.